हा एवढा मोठा डिसिजन घ्यायच्या अगोदर तुला आमच्याशी डिस्कस नाही करावं असं वाटलं? हा, तू एक डिसिजन घेतला, तो चुकला. हा, तुला बिझनेस नाही करता आला, त्या सगळ्याचे परिणाम भोगणार आम्ही. आपण म्हणजे आपण सगळेच. प्रिया, तू पण बोल काहीतरी. माझा काय संबंध? माझा? बरं, अच्छा, आता माझा काय संबंध? घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये आधी तूच नाक खुपसायचीस ना. आणि दादा, घर घाण ठेवताना मला का नाही विचारलंस? अरे गौरंग, काय झालंय तुला? अरे सत्यजितने एवढं कष्ट उपसून घर उभं केलंय आणि आज तूच त्याला जाब विचारतोयस? हो, उभं केलं ना. अगं, हे आलिशान घर दादानीच तर उभं केलं, पण जागेचं काय? हा, ही जागा कुठून आली? मी सांगतो, ही जागा आमच्या मुधोळकरांची वडिलोपार्जित जागा होती. आणि मुळात दादानी ज्यांच्याकडे हे घर तारण ठेवलंय ना, त्यांना माहिती नाही की या घरावर माझाही हक्क आहे. बरोबर आहे गौरव, मी तुझा गुन्हेगार आहे. तुझं बरोबर आहे. दादा, काय बोलताय तुम्ही? हे गौरांग, अरे तुला तुला कळतंय का? तू दादांचं बरंच बोलतोयस हे सगळं. अरे, ज्या माणसानी एकट्याच्या हिमतीवर हे एवढं सगळं वैभव उभं केलं, तुझे लाड केले, तुझी कौतुकं केली आजपर्यंत, त्याच माणसाला तू आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोयस? हा? अरे, एक संकट आलंय दादांवर, तर त्या संकटात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायचं का त्यांच्यावर आरोप करायचे? देवासारख्या मोठ्या भावावर आरोप करतोयस.